अहिल्यादेवीचा राष्ट्रीय दृष्टिकोन. लोकमाता अहिल्यादेवीने सरयू, नर्मदा, गंगा आणि गोदावरीच्या काठावर घाट बांधले. अनेक मोठी मंदिरं पुन्हा बांधली, ज्यामध्ये सौराष्ट्रात असलेल्या सोमनाथ आणि काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार राष्ट्रीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा होता. ही बांधकामं करताना देवी अहिल्याबाईंनी कोणताही विशिष्ट प्रदेश लक्षात न ठेवता संपूर्ण भारताचा विचार केला आणि अनेक युगांपासून प्रचलित असलेली सांस्कृतिक राष्ट्रवाद ही विचारधारा दृढ केली. त्यांनी केलेलं राष्ट्रीय कार्य समजून घेण्यासाठी राज्य आणि राष्ट्र यातला फरक समजून घेणं आवश्यक आहे. राष्ट्राचा आधार सांस्कृतिक मूल्य, चेतना आणि जीवनाचं तत्वज्ञान आहे. हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ऐक्य असलेल्या लोकांचा समूह आहे. याउलट राज्य ही एक राजकीय संघटना आहे, ज्यासाठी सत्ता, सार्वभौमत्व, जमीन आवश्यक आहे. देवी अहिल्याबाईंनी त्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी राष्ट्र ठेवलं, राज्य नाही. राज्य संपल्याने राष्ट्र संपत नाही, ही मूळ संकल्पना त्यांनी त्यांच्या काळात विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या धार्मिक कार्यातून राष्ट्र उभारणीसाठी आवश्यक असलेली आध्यात्मिक ऊर्जा बळकट करण्याचा प्रयत्न केला. ही मंदिरं, घाट आणि इमारती इत्यादींचं बांधकाम राष्ट्राच्या जीर्णोद्धाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं होतं. 17व्या शतकाच्या काळात जेव्हा मुघल अत्याचार वाढले, तेव्हा उत्तर भारतातली बहुतेक मंदिरं, पुतळे आणि इमारती मुघल शासकांनी नष्ट केल्या होत्या. जेव्हा देशातले इतर राजे परस्पर कलहात इतके मग्न होते की त्यांना या महासंहाराकडे पाहण्याची दृष्टी किंवा वेळ नव्हता, अशा कठीण काळात देवी अहिल्याबाईंनी मंदिरं बांधून आणि धार्मिक कार्यांना प्रोत्साहन देऊन मोठं क्रांतिकारी कार्य केलं.